मुरगुड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत मोठं यश मिळवलेलं आहे। गांजा विक्री करणाऱ्या 2 संशयितांना मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या कारवाईत सुमारे 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 जून रोजी पहाटे मुरगुड शहरातील 2 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली। या कारवाईत रवी राजू डोंबारी आणि विजय विलास भोई यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या झडती घेतली असता त्यांच्याकडून सुमारे 1 किलो 222 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल फोन आणि 1 मोटरसायकल असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जप्त केलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे 62,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे। सध्या पुढील तपास मुरगुड पोलिसांकडून सुरू आहे। मुरगुड पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून गांजाचे पाळेमुळे शोधून त्यांचा नायनाट करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होतीये। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।